मुख्य आयोजक आणि आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते सन्मान्य विशालभाऊ टिंगरे यांच्या देखील शुभागमन झाले। त्याचप्रमाणे आपण पाहतोय सर भरतदादा टिंगरे देखील आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। सन्माननीय आमचे मार्गदर्शक राहुलभाई शाह आर्यस देखील उपस्थित आहेत। आमच्या मार्गदर्शकांनी लोहगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे असणारे सदस्य सन्माननीय सचिनदादा खांदवे साहेबांचं देखील शुभागमन झाले। अनेक मान्यवर जे दिवसभराच्या सत्रामध्ये या स्पर्धेला उपस्थित राहताना पाहायला मिळतात। तर सर्वांचं स्वागत आहे। 4व्या मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते। एका बाजूला गोलंदाज संदेश पाटील सर, पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चांगला चेंडू जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाज आपण पाहतो की आयकॉन संदेश पाटे जे तुम्हाला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतं। हे आयकॉन खेळाडूंची लिस्ट तुम्ही पाहिली त्या लिस्टमध्ये वय वर्ष 41 आणि तदनंतर आयकॉन आज तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात। हो, या दरम्यान बॅटची काढा इष्टरक्षक आपण पाहतोय। थोडंसं चेंडू दूरवरती पाहायला मिळाला। आसिफ तांबळी जो इष्टेंच्या पाठीमागे पाहायला मिळतोय। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते आणि तदनंतर संघाचं खातं जे मैदानाच्या आतमध्ये खुललं आहे। धावपलकोती धावेचा श्री गणेश झालाय। दोन्ही तगडे आणि ताकदवान संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जॉन 11 आणि अलमबाई पठाण स्पोर्ट फाउंडेशन हे दोन संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। सकाळच्या सत्रामध्ये एक सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय। चालू असणारा दुसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय हे क्षेत्ररक्षणात जो बदलाव केला होतोय पॉवर प्लेचे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। 6-6 षटकांचे सामने, पहिली 2 षटकं पॉवर प्लेचे आणि जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जे मैदानावरती आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव जो मैदानावरती केला जातोय। अर्जुन 11 संघानं पहिला सामना जिंकलाय तर दुसरा सामना जो मैदानावरती पाहायला मिळतोय। हो, या दरम्यान चेंडू देखील खेळला गेलाय। समोरच्या बाजूला आपण पाहतोय झहीरबाई चेंडूवरती आले, चेंडू अडवलाय। तदनंतर एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते धावा देखील आपण पाहतोय। 2 धावाच्या धावपलकावरती बनवल्या गेल्या। संकेत आपण पाहतोय जो नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आणि जय नाजरे जो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय। हे लिजंड खेळाडू आहेत। संदेश पाटे सर आपण पाहतोय समोरच्या बाजूला। हो, या दरम्यान बराचसा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय। पाठला केला जातोय तोपर्यंत पाहूया आउटफील्ड थोडीशी संत आहे। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते, दुसरीचा प्रयत्न झालाय। 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातात। ऐकून आपण पाहतोय संदेश पाटे सर जे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतं। पुणे तिथे काय होणे आणि पुणे जिल्ह्याचं पुणेचं नाव आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, भारत देशभर आणि भारत देशाच्या बाहेर देखील ज्यांच्या माध्यमातून पोहोचलं गेलं ते सर संदेश पाटे जे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात। हो, या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू, खराब चेंडू आणि चेंडूचा खरपूस समाचार। चेंडू देखील पोहोचतोय, चेंडू पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर। टिंगरे सरकार चषक 2020 चा ब्रँडेड चौकार, 4 धावा। षटक क्रमांक संपले गेले। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात। 8 धावा ज्या धावपलकावरती बनवल्या गेल्या। चालू असणारा सामना दुसरा जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एक सूचना सगळ्या खेळाडूंसाठी असेल, सर्व संघनायकांना असेल आणि ह्या सूचना परवाही दिल्या होत्या, कालही दिल्यात, आत्ताही देतो, थोड्याने पण देणार, उद्याही देईल। जमलं तर परवा जर दादाची इच्छा असेल तर परवा पण देईल। पण सूचना नक्की असेल की तुमची जे काय प्लेइंग इलेव्हनची लिस्ट तुम्ही देताय त्या लिस्टमध्ये 13 खेळाडूंची नावं ही कंपल्सरी आहेत आणि ही 13 खेळाडूंची नावं आली का त्याच्यानंतर खेळाडूंमध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही। आहे तीच लिस्ट, त्यातलेच फक्त खेळाडू तुमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळतील। 14वा नवीन खेळाडू आला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल, त्या संघावरती कारवाई केली जाईल। धन्यवाद। तर स्कोर कार्डवरती देखील आपण पाहतोय धावपलकावरती बनवल्या गेल्या त्या 8 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या। समोरच्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती झहीरबाई सज्ज होतात। कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते। पहिलं षटक तुम्ही पाहिलं संदेश पाटे सरांचं आयकॉननं केलेली गोलंदाजी, त्यानंतर झहीरबाई गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत। तुम्ही पहा ना, अनुभवाची या संघामध्ये कमी नाही। संदेश पाटे सर आहेत, झहीरबाई आहेत, त्यामुळे एक तगडा ताकदवान संघ जो मैदानात पाहायला मिळतोय। रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला जातोय। चेंडू बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही। डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते। सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। जय नाजरे आणि त्यांच्या जोडीला असणारा संकेत जो स्ट्राईकवरती खेळताना पाहायला मिळतोय।
स्कोर कार्डवरती 8 धावा आहेत. षटक क्रमांक 2 मैदानावरती प्रगती पथावर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा समोरच्या बाजूला सहीर खान. हो, या दरम्यान चेंडू पाहायचे, बॅटची कडा आसिफ तांबोळे एस्टीनच्या पाठीमागे. आसिफकडनं एक खूप मोठी संघाला आशा असेल. एस्टीनच्या पाठीमागे ज्या ज्यावेळी आसिफ तांबोळे आपल्याला पाहायला मिळतो, अगदी चिटकून उभा असतो आणि खूप मोठी जबाबदारी यष्टिक्षकाची भूमिका तो बजावताना पाहायला मिळतो. टिंगरे सारखा चषक 2020 मध्ये कशा प्रकारे कामगिरी या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. झहीरबाई गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज आहेत. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे संत गतीनं जो धावताना पाहायला मिळतोय, हे धावफलक स्थिर आहे. हो, या दरम्यान पुन्हा एकदा पहा, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू तुम्ही पाहा, बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. थेट यष्टिरक्षक आसिफ तांबोळीच्या हातामध्ये विसवला जातोय. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक अफलातून गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी करत असाल, फलंदाजांना जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उभं करून ठेवत असाल, तर संघासाठी एक जमेची बाजू जी ठरताना पाहायला मिळते. हो, या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय संकेतच्या बॅट्समधून, पण एक सिंगल ची मैदानाच्या आतमध्ये येते. एका धाव्यानं वाढ होती. स्कोर कार्ड होती आपण पाहतोय, ज्या धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात. 9 धावा स्कोर कार्ड होते आहेत. टिंगरे सरकार चषक 2020चा आजचा 3रा दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा चालू असणारा रणसंग्राम आणि महासंग्राम जो तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. हे पुणे शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक रकमेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहायला दे. गेली 7 ते 8 महिन्याच्या काळानंतर एक लखपती टुर्नामेंट जी पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते, ती जर कोणती तर टिंगरे सरकार चषक 2020 म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. झहीरबाई पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो, या दरम्यान बिगिट केलाय समोरच्या बाजूला, लॉंगनच्या डोक्यावरतून चेंडू पोहोचतोय. वाघांची धाड फोडला पहाड, छत्रपतींचा छावा, षटकार सदावा. बॉल घेऊन यायचा, घेऊन, किंवा एखादा कोणी असेल प्रतिनिधी, बॉल हा घेऊन यायचा. खूप लांब गेला, हरवला, खराब झाला तर नवीन चेंडू आपण देणारच आहोत. पण जाणून बुजून चेंडू आणण्यासाठी जर नाही गेले तर इथून स्टॉक आहे जुन्या चेंडूंचा, चांगले जुने चेंडू आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये आपण देऊ शकतो. धन्यवाद. तर षटकार आलाय. 6 धावांनी स्कोर कार्डवरती जी वाढ होते. धावफलकावरती देखील आपण पाहतोय स्कोर कार्डला एक चांगल्या प्रकारचा आकार जो मैदानाच्या आतमध्ये दिला जातोय. झहीरबाईंवरती केलं गेलं खूप मोठं आक्रमण ज्या मैदानावरती पाहायला मिळते. चला मॅच बॉल फेका. वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि दिवसभरामध्ये आज जे खूप सामने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवायचे, आज आपण पाहतोय स्पर्धेमध्ये 10 संघ जे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर गोलंदाज झहीरबाई सज्ज होतात. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्क होती. लेफ्ट आर्म मध्ये विकेट मारा जो त्यांच्याकडे पाहायला जातोय. पॉवर प्लेचं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2ऱ्या क्रमांकाचं गोलंदाज. हो, या दरम्यान पहा स्वीपचा फटका सुरेख. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू तर ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू पोहोचला गेलाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार, 4 धावा. जैन आजरे सरांच्या बॅट्समधून जो फटका पाहायला मिळतोय, एक ट्रेडमार्क चौकार जो आलाय. षटक क्रमांक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा देखील बनवल्या गेल्यात. बिनबाद 19 धावा पॉवर प्ले जो संपला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि स्कोर कार्डवरती धावा देखील बनवल्या गेल्यात. 19 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. हे पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आणि भागीदारी जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सर बॉल चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, मनोज सरांनी तुम्हाला सूचना दिली मित्रांनो, तर चेंडू तुम्हाला
दिसला असेल तर तो चेंडू आतमध्ये टाकत जा. हे जाणून बुजून तुम्ही चेंडू टाकू नका, असं करू नका. जुन्या चेंडूंचा खूप मोठा स्टॉक आहे. बॉल सापडला, त्यामुळे खेळाडूंना विनंती असेल थोडंसं लक्ष द्या मित्रांनो. आयोजक कमिटीला सहकार्य करणे गरजेचं आहे, कारण वेळेची खूप बंधनं आहेत. वेळ पाळणं देखील आपल्याकडे खूप गरजेचं आहे. त्यामुळे वेळेची बंधनं पाळत जा. चेंडू जर दिसला असेल तर टाकत जा. लगेचच आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. हे 2 षटकं संपले आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवले गेलेत. 19 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आयकॉन संदेश पाटे सर सज्ज होत आहेत. खूप मोठा अनुभव पाठीशी आहे. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत. कित्येक स्पर्धांमध्ये विजेतेपद उपविजेतेपदांना गवसणी घातली गेली. 7 समुद्रपार क्रिकेट खेळले गेले. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे. प्रदीर्घ काळाचा जो अनुभव आहे तो पणाला लावायचा आहे. प्रतीक 11 पुणे असेल, डिंगडॉंग स्पोर्ट्स क्लब पुणे या संघाचं नेतृत्व कर्तृत्व कित्येक काळ या संघनायकानं आपल्या खांद्यावरती घेतलं होतं. हो, या दरम्यान बिग हिट केलाय. मिड विकेटला चेंडू पाहायला मिळतोय. बराच सकळ हवेत एक मोठा फटका आणि चेंडू देखील पोहोचला गेलाय. टिंगरे सरकार चषक 2020 चा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार सदावा. सहा धावा येत आहेत आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 25 धावाच्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. जे नाजरे सर आपण पाहतोय 7 चेंडू 17 धावा. संकेत 6 चेंडू आणि 8 धावांनी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. षटकारा पाठोपाठ विकेटचं पतन होतंय. संकेत जो मैदानाच्या आतमध्ये बॅटची काढा अंदरुनी किनारा जो मैदानामध्ये पाहायला मिळाला. आसिफ तांबोळी जो एस्टेनच्या पाठीमागे अलगद अगदी जवळ जो चिटकून उभा होता झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. पहिला धक्का जो मैदानाच्या आतमध्ये संकेतच्या रूपानं फलंदाज विकेटचं पतन बॅक टू दी पविलियन. तर पहिला फलंदाज बाद झालाय. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुनील जो तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कशा प्रकारची कामगिरी या सुनीलकडनं मैदानाच्या आतमध्ये जी केली आहे. 6 षटकांचा सामना जो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आज दिवसभराच्या सत्रामध्ये जे संघ खेळताना पाहायला मिळतात खूपच तगडे ताकदवान संघ स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. एक सूचना, विनीत सर कॅम्बॉयचे असणारे विनीत सर, आपल्याला विनंती आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचे. विनीत सर आपण समोरील कक्षामध्ये यायचे किंवा भरतदादांना कॉल करा. एक विनीत सर भरतदादांना एक कॉल करा. तर षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय सर संदेश पाटे गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. षटकार खेळल्यानंतर फलंदाजाला टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिले गेले. हो, या दरम्यान बराच सगळा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पण चेंडू मात्र पोहोचला गेलाय. सीमा रेषेच्या बाहेर जातोय. टिंगरे सरकार चषक 2020 चा ब्रँडेड षटकार सदावा. आतापर्यंत आपण पाहतो या षटकामध्ये खूप मोठं आक्रमण केलं आहे. 2 षटकार आतापर्यंत जे खेळले गेलेत आणि स्कोर कार्ड धावा देखील पाहायला गेलं तर धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 31 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात. हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये होतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. तुम्ही पहा ना, संदेश पाटे सरांवरती ज्या ज्या वेळी आक्रमण झाले तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलं. या अगोदर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हो, या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू बराचसा काळ हवेत. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय झेरबाई चेंडूवरती वाट पाहिली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. धावबादची संधी मात्र 2 धावाच्या माध्यमातून पळून पूर्ण केल्या गेल्या. विकेटवरती तुम्ही जर पाहिलं तर फलंदाज धावा पूर्ण करताना जे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतात
दुसऱ्या धावेसाठी जरूर आपण पाहिलं तर चतुर आणि चपळतेनं जे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये घेतल्या आहेत. एका बाजूला संदेश पाटील सर आहेत, जय नाजरे सर समोरच्या बाजूला आहेत नॉन स्ट्राईक एंडला. हो या दरम्यान बिग हिट केलाय मिड विकेटला, डीप मध्ये चेंडू जातोय, एक टप्पा घेत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकारचा धावा. तुम्ही पहा ना, चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर डगआउट मध्ये खूप मोठी आक्रमकता पाहायला मिळाली चेंडू काढण्यासाठी, कारण जुना चेंडू आहे. हे जुन्या चेंडूवरती मॅच मध्ये खेळणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बॉल जर आतमध्ये आला नाही तर आयोजकांकडनं नवीन चेंडू येणार आणि पुन्हा सुरुवात नवीन बॉल पासून करायला लागेल. त्यामुळे जुना चेंडू टाकण्यासाठी डगआउट मध्ये जे आपल्याला खूप आक्रमकता पाहायला मिळाली, खूपच महागडं षटक जे पाहायला मिळालं. या षटकामध्ये 18 धावा आल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. स्कोर कार्ड धावा ज्या बनवल्या गेल्यात, एक गडी बाद 37 धावा. वेळ वाचवा सर, वेळ वाचवा. संदेश पाटे सर आणि टीम तुम्हाला विनंती असेल, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आसिफ सर, प्लेइंग 11 मधील खेळाडू आतमध्ये पाणी घेऊन जाणार नाही याची संघ नायकांनी आणि संघ व्यवस्थापकांनी नोंद घ्यावी. तुमचा अतिरिक्त खेळाडू हे 13वा खेळाडू जो आहे तो आतमध्ये जाऊ शकतो. 12th मॅन समालोचन कक्षामध्ये बंधनकारक आहे. तुमच्याकडे 13वा खेळाडू जो लिस्ट मध्ये आहे तो अतिरिक्त आहे. तर स्कोर काढतो देखील आपण पाहतोय धावपलकृती धावा ज्या बनवल्या गेल्यात, 37 धावा धावपलकृती आहेत. संदेश पाटे सरांचा स्पेल जर आपण पाहिलं तर 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये टाकली गेली. 2 षटकामध्ये 26 धावा त्यांच्या खर्च झाल्यात. 4 डॉट बॉल त्यामध्ये पाहायला मिळाले. एक महागडं षटक जे आपण पाहिलं यापूर्वीचं, ज्यामध्ये 18 धावा आल्यात. तर षटक क्रमांक 4 मध्ये समोरच्या बाजूला गोलंदाज जो सज्ज होताना पाहायला मिळतोय अमित ओहाळ, जो षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी तुम्ही जर पाहिलं तर विकी स्पोर्ट्स क्लब आळे संघ जो या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलाय. काल जर आपण पाहिलं तर पैलवान सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोलीचा संघ या स्पर्धेच्या बक्षीस फेरीमध्ये पोहोचलाय. तर आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाचा आजचा कोणता संघ जो या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचताना पाहायला मिळणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले गेले. हो या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय, पंच कळवतायत व्हाईट बॉल. ईस्टच्या पाठीमागे थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. तदनंतर देखील आपण पाहतोय अतिरिक्त धाव येते. एका धावेनं वाढ होते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. 38 धावाच्या धावपलकृती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निम्मा डाव जो मैदानाच्या आतमध्ये सरताना पाहायला मिळाला. 3 षटकं संपली आणि उर्वरित 3 षटकं जी अजूनही मैदानावरती बाकी आहेत. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण स्पर्धेचं लाईव्ह स्कोरिंग आणि लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहताय युट्यूबच्या माध्यमातून. गोलंदाज समोरच्या बाजूला. हो या दरम्यान बिग हिट, बिग 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 आणि बिग ब्लास्ट. नो चान्स. जय नाजरे सेट ऑन फायर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावपलकृती आपण पाहतोय. स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. त्या 44 धावा या स्कोर कार्ड बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू या षटकातील व्हाईट बॉल होता, पण तदनंतरच्या चेंडूवरती तुम्ही जर पाहिलं तर जय नाजरे सरांनी जे आक्रमण केले गेले. चला खेळाडू आतमध्ये या. न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय, त्यामुळे विनंती असेल या. चला क्षेत्ररक्षक संदेश सर, वेळ खूप कमी आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्ही आतमध्ये या. तर गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय जे आक्रमण केले गेले. अमित ओहाळ जो गोलंदाजीच्या मार्क होते आहे. स्पर्धेचा तो नियम आहे. चेंडू जर हरवला किंवा खराब झाला तर नवीन बॉल जो तुम्हाला दिला जाईल. जुना बॉल जर खराब झाला तर जुना चेंडू दिला जाईल, पण चेंडू आता आपण पाहिलं की बाहेर गेलाय आणि तो सापडत नाही, त्यामुळे नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय.
तर गोलंदाजीच्या मार्क होती सज्ज होते. षटक क्रमांक 4 मध्ये समोरच्या बाजूला चेन आजरे सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूपच आक्रमकता आज धारण करताना पाहायला मिळत. हो या दरम्यान लोअर फुल टॉस नो बॉल आणि चेंडू देखील पोहोचला गेलाय. वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अतिरिक्त धावा येत आहेत. स्कोर कार्ड होती 5 धावा ज्या धावपलकत येत आहेत आणि स्कोर कार्ड पुढे सरसवतोय. खूप मोठ्या स्कोर कार्डला जो आकार दिला जातोय आणि धावपलकती धावा ज्या बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 49 धावा ज्या स्कोर कार्ड होती पाहायला मिळत. तुम्ही पहा ना मैदानाच्या आतमध्ये जे नाजरे सरांच्या बॅट्स मधून खूप मोठमोठे फटके मैदानामध्ये पाहायला मिळतात. षटकार चौकार जे मैदानाच्या आतमध्ये येतात आणि कदाचित आपण पाहिलं दीपावली संपली गेली आणि दीपावली संपल्यानंतर जे काय फटाके आता फुटताना पाहायला मिळतात. लॉकडाऊनचा काळ होता. तदनंतर बराचसा काळ क्रिकेटपासून दूर होते आणि टिंगरे सरकार चषक 2020 मध्ये आज त्यांची बॅट ही खूप मोठी तळपताना पाहायला मिळते. चला वेळ वाचवा. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर धावपलकती धावा देखील बनवल्या गेल्यात. 49 धावा स्कोर कार्ड आहेत. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. तर पुढील चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय फ्री हिट बॉल ऑन स्ट्राईक जे नाजरे सर जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत. 9 चेंडू आणि 27 धावा 300च्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 2 गगनचुंबी षटकार आणि आपण पाहतोय 3 ट्रेडमार्क चौकारच्या साह्यानं च्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कित्येक वर्ष आपण पाहिलं प्रत्येक 11 पुणे डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व केले गेले. कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतायत आणि आज जर तुम्ही पाहिलं तर एका खूप मोठ्या लयमध्ये पाहायला मिळतात. रंगात आहेत ढंगात आहेत. कारण का आता जर तुम्ही पाहिलं तर सकाळचं सत्र आणि त्यामध्ये ते रंग उधळले गेलेत. रंग बरसले गेलेत. जसं कडाक्याचं ऊन मैदानामध्ये पाहायला मिळतील त्याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर जय नाजरे सरांची बॅट तुम्हाला तळपताना पाहायला मिळेल. 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलेत. 300च्या स्ट्राईक रेटनं 27 धावा वैयक्तिक स्वतःच्या खात्यावरती. हो या दरम्यान पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. पंच देखील कळवतायत अमर सर. वन बाउन्स टिंगरे सरकार चषक ब्रँडेड चौकार 4 धावा. तर स्कोर कार्डची धावा देखील आपण पाहतोय बनवल्या गेल्यात. अर्धशतक पूर्ण होतंय. एक गडी बाद 53 धावा च्या धावपलकती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खूपच महागडे षटक हे देखील आपल्याला आतापर्यंत मैदानामध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेत आणि 16 धावा खर्च केल्या गेल्यात. खूपच महागडं. हो या दरम्यान पुन्हा एकदा जय नाजरे सरांच्या बॅट्स मधून मिड विकेटला चेंडू आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालाय आणि रमत गमत अगदी बागेत तुम्ही जर पाहिलं ना फिरतायत त्याप्रमाणे 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातात. 2 धावांनी वाढ होते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवले गेलं. धावपलकती जर पाहायला गेलं तर 55 धावा स्कोर कार्ड होते आहेत. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावरती पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अमित ओहाळ जो समोरच्या बाजूने गोलंदाजी करतोय. हो या दरम्यान पाहायचं बराच सकाळ चेंडू हवेत. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. राकेश शिंदे जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 38 सर्कल मध्ये शॉर्ट फायनलिंगला जो आपल्याला झेपवताना पाहायला मिळाला. बराचसा प्रयत्न झाला होता पण चेंडू आपण पाहिलं जो समोर पडला आणि तदनंतर झेल सुटलाय. एक सिंगल येते जीवदानच्या मैदानाच्या आतमध्ये दिले गेले. हे जीवदानाचा कितपत फायदा ठरला होता कशा प्रकारे उपयोग केला होता. एक जीवदान तर भेटलंय जय नाजरे सरांना. आता त्या जीवदानावरती कशा प्रकारे इथून पुढे कामगिरीच्या मैदानावरती पाहायला मिळते. अब तक 56 एक गडी बाद अमित. हो या दरम्यान समोरच्या बाजूला लॉंग ऑन लॉंग अपच्या मधोमध स्ट्रेट ड्राईव्ह वन बाउन्स स्क्रीनच्या वरतून चेंडू पोहोचला गेलाय. ब्रँडेड चौकार 4 धावा. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय धावपलकती धावा ज्या बनवल्या गेल्या त्या
60 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्या. चौथं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 60 धावा धावपलकीवरती बनवल्या गेल्यात. सर थोडीशी घाई करा, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळ वाचवणं गरजेचं असेल कारण का दिवसभरामध्ये खूप सामने खेळवायचे. वेळेची खूप सारी बंधनं आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा अमित. हो या दरम्यान पाहायचे एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गती परिवर्तन करून टाकला गेलेला चेंडू जो आपल्याला आउटस्विंग होताना पाहायला मिळाला. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका महागड्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होती धावा ज्या बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 60 धावा. अनेक पारितोषिक येते. जय नाजरे सरांनी जर अर्धशतक बनवलं ना, 50 धावा वैयक्तिक बनवल्या तर tenniscricket.in आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो. बनवलं गेलं. षटक क्रमांक 5 जे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. तर गोलंदाज पुन्हा एकदा. हो या दरम्यान पाहायचे वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तुम्ही पहा ना आउटस्विंग जो होताना पाहायला मिळाला. चेंडू जर तुम्ही पाहिला तर लेग कट झाला, पूर्णपणे टप्पा पडल्यानंतर चेंडू स्विंग झाला आणि आपल्याला डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेग कट जो मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. हो या दरम्यान बाराचा का चेंडू हवेत. आसिफ तांबोळी चेंडू खाली येतोय. सेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय आणि एक मोठा धक्का जो पाहायला मिळतोय. जय नाजरे सरांच्या एका मोठ्या खेळीचा अंत होतोय. धक्का क्रमांक 2 जो संघाला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. तर षटक क्रमांक 5 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला वेळ वाचवा. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा 5व्या षटकामध्ये. हो या दरम्यान पाहायचंय काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाज समोरच्या बाजूला आपण पाहतोय ज्याला बीट करतोय. एस्टेच्या पाठीमागे आसिफ तांबोळीच्या हातामध्ये जो विसवताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आकाश उत्तेकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. पंच कळतात वाईट बॉल. आपण तर धावसंख्येमध्ये एका धाव्याने वाढ होते. स्कोर कार्ड वरती अतिरिक्त धावपलक एका धाव्याने वाढ होते आणि धावपलक धावा देखील बनवल्या गेल्यात. 61 धावा ज्या धावपलक बनवल्या गेल्यात. 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये बाद झाले. आकाश उत्तेकर गोलंदाजीच्या मार्क होते. षटक क्रमांक 5 मध्ये जो गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळते. आकाश हो या दरम्यान पाहायचे चेंडू देखील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती असेल.
हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानावरती खेळला गेला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू फरार झालाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. टिंगरे सरकार चषक 2020 चा ब्रँडेड चौकार 4 धावा. यानंतरचा होणारा सामना सूरजदादा निंबाळकर युवा मंच यांच्या विरोधात स्पार्टन 11 असा यानंतरचा सामना आहे. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. स्पार्टन 11 आणि सूरजदादा निंबाळकर प्लेइंग 11 ताबडतोब द्या ही आपल्याला विनंती. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश उत्तेकरची गोलंदाजी बहरत होती, पण मैदानाच्या आतमध्ये एक चौकार त्याला खेळला गेलाय. हो, पुन्हा एकदा स्टेप वाढवून खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. धावबाची खूप मोठी संधी आणि पाहायचंय फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड होता स्वतःची विकेट जी बहाल होताना पाहायला मिळते. आणि त्यामुळे आपण पाहतो की फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक 3 सुनीलच्या रूपानं जो मैदानामध्ये पाहायला मिळते. पंच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमर साठे सर आणि अक्षय निर्मळ सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप मोठी कामगिरी जे बजावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ही कौतुकास्पद कामगिरी. आकाश उत्तेकरची गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. कमी धावा खर्च करत एका फलंदाजाला बाद केलं गेलं. हे 5 धावा खर्च केल्यात आणि एक फलंदाज बाद केलाय. स्कोर कार्ड होती धावा आहेत 3 गडी बाद 65 धावाच्या धावफलक बनवल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिला आसिफ तांबोळीनं हे खूप मोठं अपील केलं होतं का तुम्ही पाहा ना, जो स्ट्राईक होती फलंदाज होता त्याने स्ट्राईक सोडली होती, पण आसिफ तांबोळीने पंचांकडे अपील केलं आणि तदनंतर आपण पाहिलं की पंचांनी आपली कामगिरी जी चोख पद्धतीने बजावली गेली. अक्षय निर्मळ सरांनी नॉन स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज होता सुनील त्याला बाद केलं गेलं. हे षटक संपायच्या आतमध्ये जर टॉस झाला नाही तर दोन्ही संघांना पॅनल्टी दिली जाईल. जर एखादा संघ वेळेत उपस्थित राहिला आणि दुसरा संघ उपस्थित राहिला नाही, तो जो संघ वेळेत उपस्थित राहणार नाही त्याच्यावरती कारवाई केली जाईल, पॅनल्टी दिली जाईल. स्पार्टन 11 संघाने प्लेइंग 11 दिलेली. सूरजदादा निंबाळकर शेवटचा पुकार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर गोलंदाज झहीरभाई खान समोरच्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्पेलमधील शेवटचा आणि इनिंग आणि डावातील शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आले. हाणामारीचे षटक जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, या दरम्यान पहिला चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. राकेश चेंडूवरती आलाय, चेंडू अडवला गेलाय, चेंडूला स्टॉप केले. एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते. एका धाव्याने वाढ होते आणि स्कोर कार्ड होती धावपलक होती. धावा देखील बनवल्या गेल्यात. 66 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये च्या मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. झहीरभाई खान आपण पाहतोय समोरच्या बाजूने गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म द विकेट जो मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकर मध्ये फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अफजल भाई जे स्ट्राईकवरती आहेत, खूप मोठा अनुभव टेनिस क्रिकेटचा जो मैदानावरती. आणि या दरम्यान बिग ब्लास्ट, नो चान्स, चेंडू हवेत आणि चेंडू देखील पोहोचलाय. अफजल भाई ब्रँडेड षटकार 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं ना तर वाघ जखमी झाला तर तो कधी आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पण उत्तम सर ही गोष्ट आवर्जून सांगेल, हा वाघ कधीच आयुष्यात जखमी झालेला नाही. त्या वाघाच्या तोंडाला जसं पहिल्यापासून रक्त लागलंय तो तिथून पुढे फक्त शिकारच करत आलाय. त्याचं नाव आहे त्या वाघाचं अफजलभाई. पुण्याचं नाव आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र, भारत आणि भारत देशाच्या बाहेर जे पाहायला मिळते. हो, एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तर झाला आणि पाहायचंय स्ट्राईक वरती यायचंय, पोहोचायचंय आणि तोपर्यंत पाहायचंय धावबादची संधी. फेकी खूपच खराब पाहायला मिळते, मात्र धावबादच्या रूपाने धक्का बसतोय. फलंदाज बाद होतोय. स्कोर कार्ड होते देखील आपण पाहतोय. जाऊयात. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय किरण. स्पार्टन चला, स्पार्टन स्पार्टन टीम चला.
अफजल भाई ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय. प्रतीक 11 पुणे डिंग डॉंग स्पोर्ट्स क्लब पुणे संघाचं नेतृत्व आणि कर्तृत्व कित्येक काळ आपण पाहिलं. तदनंतर संघ व्यवस्थापकाची खूप मोठी जबाबदारी खांद्यावरती घेतली गेली. कित्येक स्पर्धांचं आयोजन आणि नियोजन आपण त्यांच्या नेतृत्वाखाली पाहिलं. हो, या दरम्यान चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये एका धाव्यानं वाढ होती. अतिरिक्त धावफलकावरती स्कोर कार्ड होती, वाढ होती आणि धावफलकावरती जर पाहायला गेलं तर बनवल्या गेल्यात 74 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाज झहीर भाई. हो, या दरम्यान बिग हिट. चेंडू बराच सकाळ हवेत, टॉपेच लागले. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती पाहायला मिळाले. समोरच्या बाजूला आपण पाहतोय 2 धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतले गेले. 2 धावांनी वाढ होती आणि स्कोर कार्ड होती, धावफलकावरती धावा देखील बनवल्या गेल्या. त्या 76 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 4 फलंदाज बाद झालेत. शेवटचे 2 चेंडू च्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. सामना देखील मैदानाच्या आतमध्ये चुरंगताना पाहायला मिळते. यानंतर होणारा सामना सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट्स क्लब पुणे आणि त्यांच्या विरोधात स्पार्टन 11 हडपसर हा सामना यानंतर पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ नायकांना विनंती आहे मित्रांनो, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. टॉस करायचा आहे. तुमची प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा. हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलंदाजाला बीट केला, ते शफल झाले होते. तुम्ही पाहिलं तर पूर्णपणे बॉलवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला होता. चेंडू बॅटवरती येताना पाहायला मिळाला नाही. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा संपर्क जो होताना पाहायला मिळाला नाही आणि डॉट बॉल जो मैदानावरती पाहायला मिळाला. झहीर भाई पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजीच्या मार्कमध्ये. हो, या दरम्यान खोलवर टाप्याचा चेंडू होता. हलक्या हाताने सन्मान दिलाय. सावध रीतीने चेंडू खेळलाय. त्यावरती एक सिंगल घेतली गेली. एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होती धावा ज्या बनवल्या गेल्यात 4. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल तर आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल यानंतरच्या सामन्याचा. स्पार्टन 11 हडपसर आणि सूरजदादा निंबाळकर प्रतिष्ठान स्पोर्ट्स क्लब पुणे. टॉस तर होईल, पण त्याच्या अगोदर थोडीशी बातचीत मी राहुलभाईंबरोबर करेल. राहुलभाई आमच्या समेत आहेत. राहुलभाई शहा क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. ज्यांचं योगदान नेहमीच असतं टेनिस क्रिकेट विश्वातील खेळाडूंसाठी. तर चर्चा राहुलभाईंबरोबर या दरम्यान आपण करणार आहोत. फक्त या सामन्यापुरती ही चर्चा असेल. हा जो सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये संदेश विरुद्ध अफजल, हा जो सामना चालू आहे, तुम्हाला काय वाटतं सर, कोण बाजी मारेल? संदेशची टीम बाजी मारेल की अफजलची टीम बाजी मारेल? दोन्ही टीम परफेक्ट आहेत. मॅच नक्की चांगली होईल. मॅच कोण जिंकल हे सांगणं अवघड आहे, पण मॅचमध्ये रोमांस नक्की येईल. अफजल भाईनी जी काय फलंदाजी केली त्या फलंदाजीबद्दल काय सांगाल? विषयच नाही. त्याच्या अगोदर जयची जी फलंदाजी आपण पाहिली होती त्याबद्दल काय सांगाल? जय नाझरे एक लिजंड म्हणून एक माझा पण आवडता खेळाडू आहे. मी बऱ्याच म्हणजे जुन्या मॅचेस त्यांच्या बघितलेल्या आहेत आणि आजचा परफॉर्मन्स पण त्यांनी जसा पहिला आहे तसाच, म्हणजे 40 कंप्लीट झाले तरी अजून वाटत नाही की तो परफॉर्मन्स त्यांचा कमी झाला आहे किंवा काय त्यात चेंज झाले आहेत. जी बॅटिंग पहिली होती तीच बॅटिंग आज पण बघायला मिळाली. एक शेवटचा प्रश्न, तोपर्यंत चला फलंदाज चला. शेवटचा प्रश्न असेल की बरेचसे खेळाडू हे चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करणारे जे काही खेळाडू होते बरेचसे इंजुर्ड होताना पाहायला मिळाले. लिगामेंटचे प्रॉब्लेम येतात, काहींचे खांदे दुखत आहेत, काहींच्या मणक्याला प्रॉब्लेम आलेत. तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
फिटनेस त्याच्यासाठी तुमचं रोज सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं आणि शक्यतो जेवढा तुम्हाला व्यायाम करता येईल तेवढा तुमच्या फिटनेसला चांगलं आहे. तुम्ही जेवढा फिटनेस ठेवताल तेवढं तुम्हाला पुढे जास्त क्रिकेट खेळायला मिळेल आणि तेवढाच तुम्हाला क्रिकेटचा आनंद घेता येईल. फिटनेस ही एकच गोष्ट अशी आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या वयाच्या 50 वर्षापर्यंत सुद्धा खेळू शकते. आज मी पण खेळतो, माझं पण वय 48 आहे. फिटनेस नाही आहे पण एक क्रिकेट खेळायची जिद्द आहे. जर तुम्ही ती जिद्द आणि फिटनेस ठेवला तर तुम्ही खूप वर्ष क्रिकेट खेळू शकता. चला मॅच स्टार्ट करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. खेळाडूंना विनंती आहे. अक्षय सर आणि अमर सर, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. आणि आता एक सूचना परत एकदा असेल, जो काही वेळ तुम्ही घेताय विजय सर, वेळ अजिबात घेऊ नका. खेळाडूंना विनंती असेल, अफजल भाई थोडंसं घाई करा. आणि पंचांना विनंती असेल, कोणताही खेळाडू अजिबात वेळ घेणार नाही याची खबरदारी तुम्ही घ्या. पंचांना विनंती आहे, अक्षय सर आणि अमर सर, विनंती असेल सामना झटपट सुरू करून घ्या. राहुलभाई, एक शेवटचा प्रश्न राहुलभाईंसाठी. टिंगरे सरकारने जी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल काय सांगाल? माझी सगळ्यात आवडती स्पर्धा टिंगरे सरकार. म्हणजे मागच्या महिन्यात पण दादांची स्पर्धा झाली, दादांचा मेसेज आलता, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी आलो नाही. पण ह्यावेळेस ठरवलं होतं नक्की की काय झालं तरी एक दिवस दादांच्या स्पर्धेला भेट द्यायची. आणि खरंच दादा जे करतात, हॅट्स ऑफ यू. म्हणजे ओपन म्हणण्यापेक्षा जे पुणे डिस्ट्रिक्टचे प्लेयर आहेत ज्यांना जास्तीत जास्त चान्स मिळावा, लाईव्हमध्ये त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळावा, यासाठी जे दादा धडपड करतात, हे म्हणजे खरंच दादाचं कौतुक जेवढं करेल तेवढं कमी आहे. आणि मी वारंवार सांगत असतो सगळ्यांनाच की भरतदादा जे करतात ते कोणच नाही. माझ्या माहितीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये येऊन मला एक हार्डली 3-4 वर्ष झाले आहेत. मागचा इतिहास मला काही माहीत नाही, पण दादांचं नियोजन, दादांची स्पर्धा ही पुण्यात खरंच सुंदर आहे आणि मजा येते. टिंगरे सरकार गेले 2 दिवस मी सुद्धा एकही मॅच मिस केलेली नाही आहे. म्हणजे मी आवर्जून यांची स्पर्धा बघत असतो, कारण मलाही पुण्यातले किंवा पुण्याच्या आजूबाजूचे प्लेयर बघायला मिळतात, त्यांचा परफॉर्मन्स बघायला मिळतो. तर धन्यवाद. आपल्या समितीचे जोडले गेले होते आदरणीय राहुलभाई शहा आर्यस, ते आपल्या समितीत जोडले गेले होते. दुसऱ्या बाजूने आपण आता मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, त्याच्यामध्ये जी काही जोडी आहे या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदरता खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान एक धाव आली. आसिफ आणि त्याच्या जोडीला असणारा फलंदाज आपण पाहतोय विजय कापसे. ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टोटल स्कोर जो बनवला गेलाय तो 77-78 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान अगदी चालू असणार आहे. 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला चेंडू तर पूर्णपणे डॉट गेला, दुसरा चेंडू आपण पाहिला ज्याच्यावरती सिंगल आली. आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण जो पाहतोय तो गोलंदाज आहे तो मंगेश, जो गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. पाहूया मंगेश टू विजय कापसे. या दरम्यान अगदी कव्हरला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, धावबाची संधी असेल परंतु फिकी अतिशय खराब म्हणावा लागेल. अतिशय खराब फिकी या दरम्यान अगदी आपल्याला जी म्हणावी लागेल. धाबा एकीने पुढे जाईल. दोन्ही फलंदाज एक धावसंख्येने या दरम्यान अगदी आपलं खातं खोलतायत आणि संघाची धावसंख्या 2 धावा या दरम्यान अमित बाबा आम्हाला कळवत आहेत. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण जे पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचं जे आहे, याच्याबद्दल आपण चर्चा बऱ्याचशा मान्यवरांबरोबर करतोय, बऱ्याचशा खेळाडूंबरोबर करतोय आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचं कौतुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अगदी आपल्याला जे पाण्यामध्ये धावबाची संधी असेल आणि या दरम्यान पंचाकडे हलकसा अपील आणि नो बॉल. ओव्हरस्टेप मला वाटतं वंतरचा जो काही नियम आहे ओव्हरस्टेप याचे प्रमाण होतोय, त्यामुळे नो बॉल आणि प्लस पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. इथं 2 धावा आल्या, धावफलकावरती पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आता 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होईल. आता आज एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात. सामना क्रमांक 2 चालू आहे आणि आत्ता आपण टायमिंग जर पाहिला तर 11:36 झालेत. हा आत्ताची वेळ, हा आत्ताचा टायमिंग आहे, आत्ताची वेळ आहे 11:36. हा चेंडू फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा
कितपत फायदा घेतोय विजय ते आपल्याला पाहिजे. या अगोदर सुद्धा आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये फ्रीडची एक संधी आली होती पण त्याचा फायदा काही घेता आला नाही. आता घेतला जाईल का? आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल, नो मॅच वरती चेंडू जाऊन जे पडतोय तिथे एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला नाही. धावलेकीकडे पुढे जाईल. धावलेकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 5. या धावसेकंदवरती 78 धावसंख्येचा पाठलाग चालू असताना मंगेश आपण पाहूया प्रतिदा गोलंदाजीवरती तयार. 2 दिग्गज आपण पाहतोय एकमेकांच्या समोर आहेत. हो हा चेंडू मंगेशचा लाजवाब, सुरेख प्रकारचा मारा मंगेशचा आपण पाहतोय. चेंडू जसा पडला तसं एखाद्या विमानाने आकाशामध्ये भरारी घ्यावी तसा चेंडू टेकअप करताना पाहायला मिळाला. समजू शकला नाही आसिफ. यावेळेचा चेंडू थोडासा मिस टाइम होतोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती येईल, त्या दरम्यान एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 6. या धावसेकंदवरती पहिल्या क्रमांकाचं षटक या दरम्यान जे संपले बिनबाद 6 धावा धावफलक होते. इथे एक चेंडू नोबॉल पडला होता. फ्रीडचा सुद्धा एक चेंडू मिळाला होता. त्याचा फारसा फायदा घेता आला नाही. गोलंदाजी लाजवाब आपल्याला जी पाहायला मिळाली ती मंगेशची. आता यानंतरची धुरा कोण सांभाळणार ते आपल्याला पाहिजे. अतिशय तगडे संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. आयोजन नियोजन पुणे जिल्हा मर्यादित असणारी क्रिकेटची स्पर्धा. प्रत्येक संघात असणारे 13 खेळाडू. 13 खेळाडूंच्या व्यतिरिक्त नवीन खेळाडू कोणताही त्या संघात पाहायला मिळणार नाही. हे जे नियम आहेत पुणे जिल्हा मर्यादित असणारी क्रिकेटची स्पर्धा. आणि त्यानंतर आपण पाहतोय की या आयकॉनची बनवली गेलेली लिस्ट त्या प्रत्येक संघात, काही संघात आयकॉन आहेत, काही संघात आयकॉन घेतले गेले नाहीत. परंतु अनुभव जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती इथं कित्येक संघांनी बाजी मारली. कधी कधी इथं अनुभवी खेळाडूंच्या विरोधात सुद्धा यंग ब्रिगेड, तरुणांची जी काही फळे आपल्याला पाहायला मिळाली या टेनिस क्रिकेट विश्वात, यंग ब्रिगेड आपल्याला जे पाहायला मिळाले त्या खेळाडूंनी सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. आज कोणता संघ बाजी मारणार ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कवरती तो आता सूरज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. एक सूरज आत्ता खेळतोय, एक सूरज नंतर खेळणार आहे, एक सूरज आज आग उगतोय. तो सूरज पाहूया सूरज काय करमत करेल. स्ट्राईकला असेल आसिफ. या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला. पंचांकडे अपील आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज या दरम्यान अगदी बाद झालाय आसिफ. बाद झालाय तो मैदानाच्या आतमध्ये. आसिफ संघासाठी खूप मोठे योगदान करू शकला नाही. सूरजला पहिल्या चेंडूवरती यश मिळालं तर नवीन फलंदाज राकेश शिंदे हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. इथे अनुभव दोन्ही संघांकडे आहे. एका बाजूला अफजल आणि जय नाझरे आपण पाहतोय तर एका बाजूला जहीर भाई आणि संदेश एका संघामध्ये आपण पाहतोय. समान ताकदीचे संघ आहेत आणि आपण नेहमी सांगत असतो या गोष्टी की लढाई पाहिला तेव्हाच मजा येते ज्यावेळेस समान ताकदीचे 2 शूरवीर आमने सामने असतील. कुस्त्यांच्या आखाड्यात आपण पाहत असतो समान ताकदीचे म्हणण्यापेक्षा समान वजनाचे ज्यावेळेस 2 मल्ल एकमेकांच्या समोर येतात त्यावेळेस ती कुस्ती पाहायला सुद्धा खूप मजा येते. इथं सुद्धा आपण पाहतोय समान ताकदीचे हे दोन्ही संघ आहेत. इथं 77 जरी बनवले असतील, 78 जरी बनवायचे असतील त्या कदाचित होतील आणि कदाचित होणारही नाही. हो हा चेंडू या दरम्यान सूरजच्या अतिशय लाजवाब अतिशय सुरेख प्रकारचा मार आहे. चेंडू पडला ऑप्टमच्या थोडासा बाहेर जाताना या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. शफल झाला होता राकेश पण बॅटचा आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप होऊ शकला नाही. चेंडू बॅटला बाय बाय करत निघून गेला. इष्टरक्षक अफजल भाई याच्या हातामध्ये. परत एकदा कॉमेंट्री बॉक्स इनकडून गोलंदाजी करेल तो गोलंदाज सूरज उजव्या हाताने मारा करतोय. धावफलक स्थिर आहे 6. हो या दरम्यान दिशेने चेंडू खेळला गेलाय. धावबाची संधी असेल आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय थोडीशी धडक फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये होती. थोडंसा शरीराला शरीर लागलं गेलं असं आपण म्हणूया.
अर्थात कुठली दुखापत नाही आहे, फिटनेस दोघांचा आहे, चांगला आहे. एक सिंगल आली, राकेश पोहोचला गेला नॉन ट्रॅकच्या बाजूला, स्ट्राईकला पोहोचला आता विजय आणि धापालकावरती धावा संख्या 7 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये आपण जे पाहतोय. म्हणून सावल्यांचा खेळ सुद्धा आता मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सावल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. पहिला दिवस ढगाळ वातावरणात पार पडला, दुसरा दिवस ढगाळ वातावरणात पार पडला, तिसरा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आहे. पहिले सामने आपण जर पाहिले, मग पहिला सामना, त्यानंतर दुसऱ्या सामन्यातला फर्स्ट इव्हनिंग, दुसऱ्या सामन्यातला पहिला डाव, त्यामध्ये सुद्धा उष्णता खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली, तीव्रता उन्हाची पाहायला मिळाली. पण आता सावले आहेत. या दरम्यान शॉर्टपिच चेंडू फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ब्युटिफुल इथे रंगलाय क्रिकेटचा महासंग्राम. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेचं नाव आहे टिंगरे सरकार. इथून फलंदाज आहे विजय कापसे, त्यांनी खेळलाय एक दणदणीत षटकार. चेंडू हरवलाय. प्लेयर आतमध्येच थांबा. आज 5 सामने पहिल्या फेरीत, एक क्वालिफाय 6वा सामना, त्याच्यानंतरचे 2 सामने सेकंड राऊंडचे, 8 सामने आणि एक सामना असेल 9वा, जो तुम्ही जाऊ नका मैदानाच्या बाहेर खेळाडू, तो आकाश आहे. हा खूप लांब गेला तर खेळाडू कसा जाणार. जवळ होता म्हणून आपण खेळाडूला सांगितलं. एक षटकार आलाय आणि धापलक षटकाराच्या पण वाढला गेलाय. 13 वरती धापलक. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय, सापडलाय सर. ढूंढने से मिल जाता है, चाहे वो विजय हो या भगवान. ढूंढने से भगवान में मिल जाता है, ये तो गेंद है, ढूंढने पड़ेगी. उजव्या हाताने परत एकदा गोलंदाज तयार असेल, पंचाला पार करू. उलचा चेंडू पा क्लीन बॉल, मधली अष्टी उकडली गेली, परफेक्ट यार्क. फलंदाजामध्ये बाद होईल विजय कापसे. क्लीन बोल्ट. दुसरा धक्का बसला जाईल. 2-13 आणि परत एकदा या क्रिकेट विश्वात 13 अंक अशुभ आहे. हे मात्र परत एकदा खरं ठरलं. 13 अंक अशुभ आहे हे खरं ठरलं गेलं. 2-13 सापडलं तर सगळंच मिळतं असं म्हणलं जातं. सीआयडी मालिका गेली 35-40 वर्ष चालू आहे. त्याच्यातलं तो सीआयडी नेहमी म्हणतो ना, ढूंढो दया ढूंढो तभी तो मिलेगा. कुछ तो गडबड आहे. इथं गडबड नाही, पण इथं शोधावं लागेल. बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता विजय एक षटकार त्यांनी खेळला गेला होता, पण आता जबाबदारी वाढली आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये संदेश पार्टे, संदेश आणि राकेश ही जोडी आपण पाहतोय. धापालेकरती धावा संख्या 13 धावा आहेत. 2-13 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पाफिया काय करमत मैदानाच्या आतमध्ये करणार आहे. चेंडू आपण पाफिया मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे अगदी चेक केला जातोय, तपासला जातोय कशा प्रकारे चेंडू आहे, त्याच्यावरती फर राहिली का नाही, चेंडू अगदी गुळगुळीत झालाय का, चेंडू अगदी कडक आहे की थोडासा लूज झालाय, चेंडू बॅटवरती आल्यानंतर तिथून पुढे मैदानाच्या बाहेर जाणार का नाही त्याचा एक अंदाज चेंडू पाहिल्यानंतर घेतला. स्ट्राईकला गेला संदेश, नॉन ट्रॅकच्या बाजूला राकेश. 2-13 धावा आहेत. बनवायच्यात 78 धावा आलमबाई पठाण युवा मंच या संघाला. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. हो, हा चेंडू थोडासा उसळलाय. पंचांकडे खूप मोठा अपील आणि पंचांनी कळवलंय हा वाईट. चेंडू खराब. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान पंचांचा पाहायला मिळतो. चेंडू डोक्यापेक्षा जास्त उसळला गेला, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. सूरजला प्रमाणापेक्षा जास्त चेंडू उसळला, ओव्हर बाउन्स निश्चित प्रमाणात जो पडला गेला, त्यामुळे एक धाव एक्स्ट्रा मिळेल. धावा संख्या वाढेल. संघाची धावा संख्या 14 धावा
2 फलंदाज बाद आहे. 2 बाद 14, 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा. परत एकदा सूरज तयार, उजव्या हाताने मारा करेल. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून राकेश नॉन स्ट्राईकला, संदेश स्ट्राईकला. समोरच्या बाजूला चेंडू खेळायला लावून आपला क्षेत्ररक्षक डोक्यावरून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चेंडू फरार, चौकण्यावाला चौका. धावफलकावरती धावसंख्या चौकाराची रुपये वाढणाऱ्या संघाची धावसंख्या पॉवर प्ले 2 षटकांचा होता तो संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 18 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 24 आणि बनवायच्या 60 धावा. 15च्या सरासरीने धावफलक बनवायचा आहे. 9च्या सरासरीने धावफलक आतापर्यंत बनवलाय. 2 षटकं संपली. 2 बाद 18 धावा आहेत. 24 चेंडूमध्ये 60 धावा ह्या अजूनही ज्या बनवायच्या आहेत. टिंगरे सरकार क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. मंगेश परत येतो गोलंदाजी मार्कवरती. प्रेक्षकांना आपण पाहतोय की बसण्यासाठी इथं जवळपास कुठल्या प्रकारची सावली नाहीये. नॅचरल झाडं निश्चितप्रमाणे नाहीयेत. परंतु इथं 5 मंडप निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. शामियाने उभारले गेलेत. कोणासाठी? अतिथांसाठी, खेळाडूंसाठी. एक मोठा मंच या ठिकाणी जो उपलब्ध झालाय, जो भरतदादा आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिणी उपलब्ध करून दिल्या. समोरच्या बाजूला खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था केली गेली. या दरम्यान राकेशच्या बॅटमधून जसा चेंडू बॅटवरती आला आणि त्यानंतर आपण पाहिले जो आवाज आला बॅटमधून, तो सगळ्यात महत्वाचा होता. तो आवाज. आणि तिथून पुढे आपण पाहिलंय चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार धापले या षटकाराची रुपये वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतील ती आता 24 धावा. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्वागत केले मंगेशचं, ज्या मंगेशनी पहिल्या षटकात धावा ह्या खर्च केल्या होत्या फक्त 6. त्याच मंगेशला पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. तिथून पुढचे 5 चेंडू काय करणार मंगेश, कशा प्रकारे टाकणार? पलीकडच्या बाजूला आपण पाहतोय चेंडू शोधले जात आहेत. त्यांना माहिती आहे इथे चेंडू जुना जर हरवला तर नवीन येणार आहे. फलंदाजाला अडचण निर्माण होईल. परत एकदा यावेळेस चेंडू मात्र खूप उंची घेतोय क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल. जेल आणि राकेशला परतावं लागेल. जेल ज्यांनी घेतलाय, काय नाम आहे अफजल भाई? कॅच कुणी घेतलाय? अनिकेतने घेतलेला एक सूर्यप्रकाशचा जेल. जेल घेतलाय अनिकेतने. टिपलाय कुणी? अनिकेतनी. कॅमेऱ्यामध्ये बंद कुणी केलाय? अनिकेतनी. तोही अनिकेतच आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तो आता अंकुश लोहार. अभिया काय करमत होणार आहे. इथं काय झालं, इथे एक षटकार याच्या अगोदर सुद्धा एका फलंदाजाने खेळला होता विजय कापसेने, पण स्वतःला वाचू शकला नाही. क्लीन बॉल झाला. त्यानंतर संदेश मैदानाच्या आतमध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. राकेशची साथ मिळेल असं वाटलं. राकेशने एक षटकार खेळला पण पुढच्या चेंडूवरती तोही बाद झाला. संदेश खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा मात्र ज्यांनी गाजवलेल्या आहेत. कित्येक क्रिकेटच्या स्पर्धा संदेशने आपल्या गोलंदाजीने फलंदाजी जीवावरती गाजवल्या आहेत. तो संदेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रुपये धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 25 वरती. 3 फलंदाज बाद. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये अजूनही जे चालू आहे. पहा एवढा वेळ आम्ही राजस्थानला असल्यासारखं फिलिंग होतं नाही का. आता काश्मीरला आल्यासारखं वाटायला लागले. हा ऊन सावल्यांचा खेळ आहे. मंगेश हो. या दरम्यान अगदी आपण पाहतोय अंकुश प्रयत्न केला गेला होता. दुसऱ्या बाजूने अगदी जेलचं अपील केलं गेलं होतं सुरुवातीला मेन पंचाकडे. त्यानंतर मेन पंचाने अपील फेटाळून लावलं. मग स्क्वेअर लेग पंचाकडे सुद्धा अपील केलं गेलं होतं. दोन्ही ठिकाणी अपील केले गेले आणि दोन्ही ठिकाणची अपील फेटाळून लावली गेली.
धापल्याकडे धावसंख्या स्थिर असेल, 25 धावा, 78 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. अंकुश लोहार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हिंदी में कहावत है, सो सोनार की एक लोहार की. हे अंकुश काय करमत करतोय आपण पाहतोय. सन्मानपूर्वक चेंडू खेळला गेलाय, गॅप मध्ये चेंडू ढकलला, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. कृष्णा अर्थात किचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. एक सिंगल येईल, एका सिंगल चेर पण धापलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 26 वरती, 3 फलंदाज बाद, उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 19 आणि बनवायच्यात 52 धावा. सामना खूप लांब वरती आहे अजून. 19 चेंडूत 52 धावा अजूनही बनवायच्या आहेत, कंपल्सरी चेस आहे. आणि या दरम्यान जोरदार तर बिघडक्यांचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल, एक धाव तर आले, दुसरीचा प्रयत्न होणार का? आणि त्या दरम्यान चेंडूवरती येईल, एक सिंगल आले, सिंगल जर पण धापलक वाढला जाईल. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये धापलकावरती धावसंख्या. टोटल स्कोअर जो आहे 27, उर्वरित 18 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 51 धावा. 17च्या सरासरीने इथून पुढे धावफलक बनवावं लागेल. संघ खूप मोठे अडचणीत सापडला जातो की काय? इथं षटकार चौकारा शिवाय गत्यंतर नाहीये. मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. नाही चलेगा अब इक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौका या छक्का. ही मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. सुंदर असं वातावरण आहे. मित्र आल्या आल्याच विठ्ठल टिंगरेला म्हटलो की आज माईकचा ताबा तर आहे, पण जर संध्याकाळी वेळ मिळाला तर थोडंसं मैदानावर पण जावं वाटतं. इतकं सुंदर मैदान राहतं. कारण इथं दादांना फक्त पुणे जिल्ह्यातलेच पुणे असं नाही. राहुलभाई, सचिन दादा, पुण्याच्या बाहेरचे इतके संघ वेटिंगला आहेत की ते सांगतात की एखादी क्रिकेटची स्पर्धा आमच्यासाठी पण तुम्ही नियोजन करा, आपण आम्हाला बोलवा. आम्हाला एखादी बक्षीस कमी असलं तरी चालेल, पण आम्हाला तुमच्या मैदानावरती खेळायचं, ही मागणी का? आयोजन नियोजन तितक्या ताकदीचं आहे. क्या बात आहे. आणि काय तयार रिवाजचा प्रयत्न पहा, क्या पर्याय चेंडू अफजलच्या जवळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. रेवास अटॅक केलाय आपण पाहाची जागा त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. आणि या दरम्यान पहा फसला गेलाय संदेश. जाळं रवलं गेलं आणि त्या जाळ्यात हा मासा सापडला. हा मासा साधा नाही, हा शार्क ठरला असता. आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आहे. इथून पाठीमागचे 2 दिवस संपलेत, इथून पुढचे अजून 2 दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचे बाकी आहेत. शनिवारी या क्रिकेटच्या स्पर्धेची मेगा फायनल महाअंतिम सोहळा आहे आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने खास 3 खेळाडू जे बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र रणजी खेळाडू आणि हे 3ही खेळाडू धानोरी स्पोर्ट्स क्लबचे आहेत. आणि त्यामध्ये महाराष्ट्र रणजी खेळाडू आदरणीय संजयजी परदेशी सर, त्यानंतर निकित धुमाळ सर आणि मनोज इंगळे सर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहे. एकूण 6 खेळाडू धानोरी स्पोर्ट्स क्लब संघाकडून इच्छेप्रमाणे तयार झाले, खेळलेत महाराष्ट्र टीमसाठी. हा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असेल, वाईट बॉलचा इशारा. धाबलक एकाने पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 32 धावा धापलकावरती जे आहेत. प्रतीश माधवन हे सुद्धा महाराष्ट्र टीमसाठी खेळलेले आहेत. आपले धानोरीचेच
धानोरी स्पोर्ट्सची मात्र खेळाडू या दरम्यान पॉइंटला चेंडू आपण पाहिला, झेल घेण्याचा प्रयत्न केला, झेल काय होऊ शकला नाही. त्या दरम्यान 2 धावा आल्यात, तिसरीचा प्रयत्न केला गेला नाही. 2 धावा येतील, धापलक 2 पुढे जाईल. धापलकावरती धावसंख्या 34 धावा, 78 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एकूण फलंदाज बाद आहेत 4 बाद 34 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 15 आणि बनवायचे आहेत 44 धावा. सामना अजून संपले नाही. 1 2 3 बिगिट सामन्याचं टर्निंग पण ठरतील, पण केव्हा येणार ही मोठी बिगिट. आणि आपण ज्या गोष्टीची चर्चा करतोय ती घटना मैदानाच्या आतमध्ये घडली. एक मोठा बिगिट आलाय आणि तो सुंदर असा चौकार आहे 4. त्यानंतर धानोरी स्पोर्ट्स क्लबकडून महाराष्ट्र टीमसाठी खेळलेल्या अजून काही खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये 5वा खेळाडू तुषार श्रीवास्तव आणि 6वा खेळाडू, त्याचं नाव माझ्यापर्यंत येईलच आता. सगळंच जेवण जर आत्ता दिलं तर संध्याकाळी ढेकर देता येणार नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी उत्सुकतेसाठी या दरम्यान ठेवल्यात. परत एकदा कलात्मक फटकेबाजी और ये 4 रन चौकार आहे, लागोपाठचा दुसरा चौकार. आपण ज्या गोष्टींची चर्चा करत होतो, मोठमोठे फटके येणे गरजेचं आहे. ते मोठमोठे फटके मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेत. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो आलाय तो अभिजित पळसकर. आणि अभिजित पळसकरने मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 चौकार खेळलेत. अभि आया आहे. अभि मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलाय. उजव्या हाताने परत एकदा पंचांच्या डाव्या हाताला पार करून उजवी एष्टीच्या बाहेरचा चेंडू. या दरम्यान अगदी आपण पाहतोय खराब असेल चेंडू, खराब. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 43 धावा 43, 78 धावसंख्येचा पाठलाग. समीकरण परत एकदा आपण पाहूया. अमित बाबा आम्हाला कळवत आहेत समीकरण आहे 13 चेंडू आणि 35 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा बिगिड जर आला, चौकार येऊ द्या, षटकार येऊ द्या, तर सामन्याची रंगत मात्र वाढली जाणार आहे. 13 चेंडू 35 धावा. उजव्या हाताने परत एकदा फाईन लेगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू मला वाटतं अफजल भाईंच्या बोटाला लागलाय. या षटकात 16 धावा आल्यात आणि आपल्याला पाहिजे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते आता 12 चेंडूमध्ये 35 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 35 अजून बनवायच्या आहेत. वेळ सगळ्यात महत्वाची आहे. पंचांना विनंती आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये जो काय आलेख आहे हा सुरुवातीच्या काळामध्ये अगदी व्यवस्थित चालू होता, पण त्यानंतर आपण पाहतोय की अचानक हा आलेख हा कमी कमी होताना सुद्धा पाहायला मिळाला. दुसरा माउंटवाला पण आहे. बारा चेंडूमध्ये 35 धावा हैदराबाद बनवायच्या आहेत. पाहूया एका बाजूला तर आपण पाहतोय की तोडफोड करायला सुरुवात केली अभिजित पळसकरने. दुसऱ्या बाजूने आता स्ट्राईकला असताना जो काय फलंदाज आपण पाहतोय तो आहे अंकुश लोहार. अजूनही शांत आहे अंकुश लोहार. मगाशी वाक्य सांगितले की एक सोनार की एक लोहार की, हा लोहार किंवा आक्रमक होणार. हो, हा चेंडू हळूवारपणे टाकला जातोय. अफजल भाईकडून झालेली थोडीशी चूक, त्याचा परिणाम काय, इथं एक धाव आली, बाईची रपण येईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 11 आणि 11 चेंडूमध्ये बनवायच्या 34 धावा. गोलंदाज मार्फत गोलंदाज जो आलेला आहे तो गोलंदाज आहे किरण, जो गोलंदाज मार्फत आपण पाहतोय. अभिला करामत करावी लागेल. किरण तयार. समोरच्या बाजूला आपण पाहतोय की जो काय गोलंदाजी करतोय या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतो. एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता
ह्या 2 धावा आरामशीर त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धापलक 2 पुढे जाईल. धापलकावरती धावासंख्या जी आहे ती एकूण 46. 4 फलंदाज बाद. समीकरण एकदा आपण पाहू. 10 चेंडू शिल्लक, 32 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडूमध्ये 32 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. फक्त विनंती एवढीच, वेळ सगळ्यात महत्वाची आहे. वेळ वाचवा. व्हाईट बॉल, चेंडू खराब. धापलकावरती धावासंख्या आपण पाहतो 1 पुढे जाईल. धापलकावरती धावासंख्या 47 धावा. गोलंदाज तयार. या दरम्यान फुलटा चेंडू फायनलला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दुर्बल चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी 1 धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथं 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केले गेल्या. तिसरीचा प्रयत्न होणार नाही. क्षेत्ररक्षण सुरेख अफजलभाईंचं. त्या दरम्यान 2 धावा येथील. धापलक 49 वरती जाऊन जी पोचल्या. 49 लॉस ऑफ 4 विकेट इन 5th ओव्हर प्रोग्रेस. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 29. उजव्या हाताने. ओ क्या बात. आभीच्या बॅटमधून मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेटचा महासंग्राम ज्याचं नाव टिंगरे सरकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार आणि या षटकाराच्या रूपाने धावफलक 55. 55. समीकरण आपण पाहूया. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 23 धावा. 5 सामना होता कुठे ने आला कुठे. अभिच्या फलंदाजीच्या जोरावरती सामना इथपर्यंत येऊन पोहोचला गेलाय. परत एकदा फायनल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू पूर्णपणे डॉट. निर्धाव चेंडू या दरम्यान पडला गेला. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत अजूनही 7 चेंडूमध्ये बनवायचे अजूनही 23 धावा. 7 चेंडू 23. अभि आणि अभिला पण माहिती आहे अभिनय तो फिरकल कभी नाही. आत्ताच जे काय असेल ते आत्ताच. हो या दरम्यान हा नो बॉल. नो बॉल हा टर्निंग पॉइंट ठरणार. पुढचा चेंडू फ्रीट असेल. 7 चेंडू आहे तिथेच आणि या 7 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 22 धावा. 56 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन झाले ते पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय आशिषदादा मारणे याकडे उपस्थित झाले. दादांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या बाजूने फेडरेशनचे असणारे अंपायर आमचे मित्र, एक चांगले क्रिकेटर, चांगला सच्चा मित्र, चांगला माणूस गणेश साळवी सर ते सुद्धा इकडे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. परत एकदा नो बॉल आणि हा एक चौकार. ह्या 5 धावा आणि हा टर्निंग पॉइंट. शेवटचा चेंडू केव्हा संपणार. धावफलकावरती धावसंख्या 5 धावसंख्येने वाढणारे संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 61 वरती. शेवटचे 7 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत त्या 17 धावा. त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय आमचे लोकेश कुमरेड सुद्धा याकडे उपस्थित झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आदरणीय आमचे मयूर टिंगरे, विशाल टिंगरे ते सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. 7 चेंडू 17 धावा. हा चेंडू असेल तो फ्री हिट. सुरेख प्रकारची फलंदाजी करतोय उजव्या हाताने. हो हा चेंडू सुरेख असेल. चेंडू पूर्णपणे डॉट. चेंडू निर्धाव असेल. षटक क्रमांक 5 या दरम्यान संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती एकूण 61 धावा आहेत. फलंदाज बाद येते 4. 6 चेंडू बाकी आहेत. 6 फलंदाज खेळायचे बाकी आहेत आणि बनवायचे आहेत त्या 17 धावा. 12 चेंडूत 35 बनवायच्या होत्या. इथं 18 आल्यात. 17 यायच्या बाकी आहेत. 17 बनवायच्या 6 चेंडूमध्ये. सामना अजिबात थांबून देऊ नका सर. अमर सर, अक्षय सर, कदाचित परत एकदा मी खेळाडूंसाठी पंचांसाठी ही गोष्ट आवर्जून सांगेल. 12:06 झालेली आहेत आणि आत्ता जर आपण पाहिलं तर
चौथ्या सामन्याचा टायमिंग जो होता तो 12चा होता आणि आत्ता 12 वाजून 6 मिनिटं झाली. त्यामुळे एक षटक अजून टाकायचं बाकी आहे. त्याच्यासाठी अजून नाही म्हटलं तर एक 4 मिनिटं जाणार आहेत. त्यामुळे विनंती एवढीच असेल की वेळ वाचणं गरजेचं आहे. वेळ वाचवा. आणि यानंतरचा जो काही सामना आहे सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट्स क्लब यांच्या विरोधात स्पार्टन 11 हडपसर. टॉस सूरजदादा निंबाळकर संघाने जिंकलेला आहे आणि सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट्स क्लब संघाने टॉस मग स्पार्टनने जिंकलाय. स्पार्टन संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी घेतलेली. माफ करा, स्पार्टन संघाने टॉस जिंकलाय, फलंदाजी घेतली. सूरजदादा निंबाळकर क्षेत्ररक्षणासाठी तयारीत राहायचे. 6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू पुलचा फटका खेळलाय. मिड विकेटला चेंडू असेल त्या दरम्यान 1 धाव येईल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. 5 चेंडू 16. काय करामत होणार. गोलंदाज मार्कवरती अनिकेत आलाय. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. इथं चर्चा जिंकलेल्या संघाचीच होणार असं नाही राहुलभाई. इथं पराभूत झालेल्या संघाची सुद्धा चर्चा होणार कारण दोन्ही संघात त्याच ताकदीचे खेळाडू आहेत. कुछ बात नाही. फाईन लागला. शॉर्ट पिच चेंडू. त्याचा खरपूस समाचार. खूप दूरवरती चेंडू पोहोचलाय. क्रिकेटची स्पर्धा तिचं नाव टिंगरे सरकार. चेंडू पोहोचल्या सीमेच्या बाहेर. खणखणीत षटकार. 10 फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 68. 68 धावा. 4 फलंदाज बाद. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही 4 आणि बनवायचे आहेत 10 धावा. 4 गेंदे और 10 रन और भी जीतने के लिए बनाने कंपल्सरी चेस. बनवाव्याच लागतील. च बी मस्ट. चेंडू सापडलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 चेंडूत 10 धावा या दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. 4 चेंडू 10 बनवायचे आहेत. अभि जबरदस्त फलंदाजी करतोय. अभिजित अभि पळसकर. परत एकदा फाईन गेला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का. 1 धाव येते. ओ फिकी खराब. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय धावबाची संधी असेल. फलंदाज बाद. अंकुश लोहार बाद झालाय. शेवटचे 3 चेंडू आणि या 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 9 धावा. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. बस खिलाने वाला चाहिए. क्षेत्ररक्षण आपण पाहिले अतिशय सुरेख झालं. चेंडू अतिशय सुरेख फेकला गेला होता. अर्थात उंची खूप होती चेंडूची. बॅकअप केला गेला आणि इथं अंकुश लोहारला परतावं लागलं. नवीन फलंदाज अंकुश लोहारच्या जागेवरती येईल तो बॅट्समन सचिन गायकवाड. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 3 आणि या 3 चेंडूमध्ये बनवायच्या 9 धावा. 3 चेंडू 9. वेळ 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 आणि फक्त वेळ. या वेळेकडे सगळ्यांनी पहा. पंचांना मी परत एकदा ही सूचना करेल सर आपण 10 मिनिटं लेट आहोत. 10 मिनिट्स. इथं एका एका मिनिटाला आपण महत्त्व देतोय. एका एका क्षणाला महत्त्व देतोय. आपण 10 मिनिटं लेट आहोत. ही गोष्ट लक्षात ठेवा. 3 चेंडू 9 धावा. आणि हा चेंडू पूर्णपणे डॉट. शेवटचे 2 चेंडू आणि 9 धावा. कंपल्सरी चेस. सामना अप्रतिम जर व्हायचा असेल तर इथं या चेंडूवरती एकेरी दुहेरी येऊन चालणार नाही. एक तर तिहेरी यावी लागेल. एखादा चौकार यावा लागेल किंवा एखादा षटकार यावा लागेल तर सामन्याची रंगत वाढेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जर पाहायचा असेल तर या चेंडूवरती एखादा मोठा बिगड येईल की नाही ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 9 धावा दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. काय करमत होणार ते आपल्याला पाहायचं आहे. लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. बघूया काय करमत मैदानाच्या आतमध्ये होणार. गोलंदाज तयार. 2 चेंडू 9 आणि या दरम्यान हा चेंडू खरा वाईट उजव्या वेष्टीच्या बाहेर टाकलाय.
चेंडू मात्र खराब. 2 चेंडू आणि 8 धावा. दिल तो धक धक करने लागा. अनिकेत गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. अनिकेत आपण पाहतोय जो परत एकदा वाईट. 2 चेंडू अजूनही बाकी असतील आणि या 2 चेंडू मध्ये अजूनही बनवायच्या आहेत त्या 7 धावा. चौथा सामना दौंड संघाचा आहे. दौंड संघाचं आगमन झाले. सौरभ कानसकर स्पोर्ट्स क्लब आपलं सहर्ष स्वागत टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने. 2 चेंडू 7 धावा. आणि या दरम्यान चेंडू मात्र पोहोचलाय लॉंग ऑफला. किचा बॉल खाली आणि जेल. फलंदाज बाद. फलंदाज बाद. आभी या दरम्यान बाद होईल. पण मी तर इथल्या प्रेक्षकांना विनंती करेल, आभीने जो काय खेळ केलाय, आभीने जे काय क्रिकेट खेळलंय त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त फलंदाजी आभीची पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल स्कोर 14 चेंडू मध्ये 31 धावा ह्या बनवल्यात. आभी पळस करणे. तर आभीच्या जागेवरती नवीन फलंदाज येईल. तो क्या नाम आहे? शुभम. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचला गेले. शुभम काय करमत करणार. इथं व्हाईट बॉल जर पडला नाही तर स्ट्राईकला सचिन गायकवाड. इथं षटकार आला तरी संघ अडचणीत आहे, पण इथं व्हाईट बॉल नो बॉल पडावा ही मागणी असेल. खास करून तिथं आलमभाई पठाण युवा मंच वारजे मालवणीचा जो काही संघ आहे तो संघ कदाचित प्रार्थना करत असेल, देव पाण्यात ठेवले असेल, एक तरी वाईट किंवा एक तरी नो पडला पाहिजे आता, म्हणजे जेणेकरून शेवटचा चेंडू याच्यानंतर एखादा टाकला जावा. 1 चेंडू 7. आणि या दरम्यान नो बॉल आणि सामना संपलाय. षटकार नो बॉल. बीमर चेंडू आणि त्याच्यावरती खेळला खणखणी षटकार. अक्षरशः देव पाण्यात ठेवले आणि देव मात्र सक्सेस ठरले. म्हणूया देव आहे हे मात्र दाखवून दिलं गेलं. 12 चेंडूत 35 बनवायच्या होत्या आणि इथं काय झालंय, इथं 11 चेंडूत 35 झाल्यात. जबरदस्त फलंदाजी. फ्री हिट अजूनही बाकी आहे, पण सामना संपलाय. आणि आपण चर्चा करत होतो एखादा नो बॉल एखादा वाईड बॉल पडावा. गोलंदाजाने काय शक्कल लढवली. फुलटॉस टाकण्याच्या नादात एक फुलटॉस जरी टाकला तरी चालेल म्हणून फुलटॉस टाकला, पण तो फुलटॉस कसा पडला. बीमर आणि सचिन गायकवाड यांनी मात्र लॉंगनला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर ढकलला. खणखणीचा षटकार. फोटो सेशन करून घ्या संदीप सर. बरं चला, सामना संपल्यानंतर फोटो सेशन होणार आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. कोणताही संघ फोटो सेशन केल्याशिवाय जायचं नाही. क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 15 चेंडूमध्ये 31 धावा बनवणारा आभी पळसकर मॅन ऑफ द मॅच. आभी थोडं